नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर आजच्या लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू डिस्कस द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फ्रॉम द क्वेश्चन पेपर 2016. ओके, तर 2016च्या क्वेश्चन पेपर मधील 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत विच आर व्हेरी हेल्पफुल फॉर युअर प्रिपरेशन. तर लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. हा फुल सिलेबस कोर्स तुमच्या प्रिपरेशनमध्ये खूप हेल्पफुल कोर्स आहे, ज्यामध्ये की आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत 25 मॉक टेस्ट. त्यामध्ये तुमचे 2015 पासून ते 2020 पर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन म्हणजे टेस्ट तुमची जेव्हा सबमिट कराल, त्यानंतर तुम्हाला त्या टेस्टचं डिटेल एक्सप्लेनेशन मिळून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने बनवलेलं आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत तुमच्या स्टडीसाठी, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. नोट्स व्यतिरिक्त तुम्हाला 200+ व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, जे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या कम्फर्टेबल टाइमनुसार तुम्ही कधीही बघू शकता आणि स्टडी करू शकता. हे व्हिडिओ लेक्चर सुद्धा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत. या फुल सिलेबस कोर्सचा एक ॲडव्हान्टेज आहे की प्रत्येक स्टुडंटला हे एज्युकेटर कडून पर्सनल अटेन्शन मिळणार आहे, जे की तुमचे डाऊट्स असतील, प्रश्न असतील, तुम्ही कधीही विचारू शकता तुमच्या एज्युकेटरला. तर खूप हेल्पफुल फुल सिलेबस कोर्स आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता आणि हा कोर्स जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. द प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड इम्प्लाइज, जे WF टेलरने जे प्रिन्सिपल्स दिलेले आहेत त्यांच्या थेअरीमधून 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, त्यामधील हा एक प्रिन्सिपल आहे द प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. तर याचा अर्थ काय असतो? ए, युनिटी ऑफ थॉट्स अँड ऍक्शन, जे विचार आणि कृतीत असते त्याची एकता किंवा युनिटी. की बी, युनिटी अमॉंग सबऑर्डिनेट्स, की सबऑर्डिनेट्सच्या मध्ये जी युनिटी असते त्याला प्रिन्सिपल ऑफ युनिटी म्हटलं जातं. की सी, इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम स्टाफ, जे स्टाफ कडून इन्स्ट्रक्शन्स दिले जातात त्याला प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड असं म्हटलं जातं. की डी, इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम लाईन ऑथॉरिटी, म्हणजे जी ऑथॉरिटी दिलेली असते मॅनेजर सबऑर्डिनेट्स कडे, त्या एकाच मॅनेजर कडून एकाच सबऑर्डिनेट्स कडून जी कमांड दिली जाते त्याला युनिटी ऑफ कमांड असं म्हटलं जातं. तर ऑब्व्हियसली राईट आन्सर आहे डी, इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम लाईन ऑथॉरिटी. Unity of command means that all forces operate under a single commander with the requisite authority to direct all forces employed in pursuit of common purpose. म्हणजे एखाद्या कॉमन पर्पज साठी जेव्हा एकच सबऑर्डिनेट्स किंवा एकच मॅनेजर जेव्हा कमांड देत असतो कुठल्या पर्पज पूर्ण करण्यासाठी, त्याला युनिटी ऑफ कमांड म्हटलं जातं. म्हणजे समजा की एकच पर्पज साठी जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक सबऑर्डिनेट्स किंवा मॅनेजर्स जेव्हा कमांड देत असतील, तर त्यामुळे काय होतं, जे सुपरवायझर्स किंवा जे काम करणार आहेत, अंडर वर्कर्स आहेत, त्यांना कन्फ्युजन निर्माण होत असतं. म्हणून कमांड जी आहे ही एकाच सबऑर्डिनेट्स किंवा एकाच मॅनेजर कडून दिली गेली पाहिजे, त्याला म्हटलं जातं युनिटी ऑफ कमांड. नेक्स्ट क्वेश्चन. अ फॉर्मल ऑर्गनायझेशन इज वन वेअर, फॉर्मल ऑर्गनायझेशन काय असतं? ए, ऑथॉरिटी इज फॉर्मलाइज, ज्यामध्ये ऑथॉरिटी किंवा प्राधिकरण जे असतं ते फॉर्मलाइज केलं जातं. बी, रिलेशनशिप बिटवीन पीपल आर वेल डिफाइंड, जे रिलेशन असतं पीपल मध्ये, माणसांमध्ये, ते वेल डिफाइंड असतं. की सी, ॲट एव्हरी स्टेज पोझिशन, रिस्पॉन्सिबिलिटी, ऑथॉरिटी अँड अकाउंटेबिलिटी आर क्लिअरली डिफाइंड, म्हणजे प्रत्येक स्टेजला, लो स्टेज पासून ते अप्पर लेवल स्टेज पर्यंत जे पोझिशन्स असतात, रिस्पॉन्सिबिलिटी, ऑथॉरिटी, अकाउंटेबिलिटी, हे क्लिअरली डिफाईन केलेलं असतं. की डी, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी आर इक्वेटेड, जे ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे इक्वल, सेम लेवलमध्ये प्रदान केलेली असते. तर याचा राईट आन्सर आहे सी, म्हणजे लो लेवल पासून ते अप्पर लेवल पर्यंत जे काही स्टेजेस असतात त्या स्टेजेस मध्ये पोझिशन, रिस्पॉन्सिबिलिटी, ऑथॉरिटी आणि अकाउंटेबिलिटी हे क्लिअरली डिफाईन केलं जातं. यालाच म्हणतात फॉर्मल ऑर्गनायझेशन. A formal organization is defined as organization structure where the rules are
established in place for undertaking operations and processes. म्हणजे जसं आपण ऑप्शन मध्ये बघितलं की जी लो लेवल पासून अपर लेवल पर्यंत जे स्टेजेस असतात त्या प्रत्येक स्टेजेस मध्ये पोझिशन, अकाउंटेबिलिटी, ऑथॉरिटी, प्रत्येक गोष्ट ही जी आहे हे डिफाईन केलेली असते, त्याला म्हणतात फॉर्मल ऑर्गनायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन, लीडरशिप क्वालिटीज आर इनबॉर्न. म्हणजे लीडरशिप क्वालिटी जे नेतृत्व गण आहे हे जन्मजात असतं. हे जे वाक्य आहे, हे जे नोशन आहे, हे कुठल्या थेअरीचं मध्ये दिले गेलेलं आहे किंवा कुठल्या थेअरीचा पार्ट आहे? ए, द फॉलोअरशिप थेअरी ऑफ लीडरशिप. बी, द बिहेवियरल थेअरी ऑफ लीडरशिप. सी, द पाथ गोल थेअरी ऑफ लीडरशिप. की डी, द ग्रेट मॅन थेअरी ऑफ लीडरशिप. तर हे जे वाक्य आहे, नेतृत्वगण जन्मजात असतात, हे वाक्य ऑप्शन डी, द ग्रेट मॅन थेअरी ऑफ लीडरशिप मध्ये दिले गेलेलं आहे. द ग्रेट मॅन थेअरी ऑफ लीडरशिप जी आहे, वन ऑफ द अर्ली notions of leadership which is still popular in certain circle is the leadership in is an inborn quality. म्हणजे ही जी ग्रेट मॅन थेअरी ऑफ लिडरशिप आहे, या थेअरीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की लिडरशिप जी आहे ही इनबॉर्न क्वालिटी असते, जन्मजात क्वालिटी असते. राईट. पुढील प्रश्न, विच इज द फर्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ एन एनी मार्केटिंग मेकॅनिझम. जे मार्केटिंग मेकॅनिझम आहे म्हणजे विपणन यंत्रणा, यामधील सर्वात पहिला इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला आहे? ए, इफेक्टिव्हनेस, प्रभावीपणा. बी, चेंज म्हणजे बदल. सी, मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. की डी, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना. तर मार्केटिंग मेकॅनिझम मध्ये चेंज हा फॅक्टर जो आहे हा सर्वप्रथम सर्वात इम्पॉर्टंट असतो. इकॉनॉमिक्स मध्ये मार्केटिंग मेकॅनिझम्स काय असतात? इट इज अ मेकॅनिझम बाय विच द यूज ऑफ मनी एक्सचेंज्ड by buyers and sellers with an open and understood system of value and time trade-offs in a market tends to optimize distribution of goods and services in at least some ways. ओके, म्हणजे थोडक्यात असं म्हटलं गेलेलं आहे की जी मनी आहे त्याचा एक्सचेंज केला जातो कशा बदल्यात? जी गुड्स अँड सर्व्हिसेस आहे यांच्या बदल्यात मनीचं एक्सचेंज केलं जातं. राईट, त्याला म्हटलं जातं मार्केटिंग मेकॅनिझम. नेक्स्ट क्वेश्चन, द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट इज टर्म्ड ॲज. जे प्रोडक्टसाठी एक्सचेंज व्हॅल्यू केली जाते त्याला काय म्हटलं जातं? ए, व्हॅल्यू म्हणजे मूल्य. बी, प्राइस. सी, मनी. अँड डी, कॅश. सो द आन्सर इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट इज टर्म्ड ॲज द प्राइस. म्हणजे थोडक्यात यामध्ये असं म्हटलं आहे की कन्सेप्ट ऑफ मनी प्राइस जी आहे ही सफिशियंट आहे कशासाठी? टू अंडरस्टँड ट्रेडिंग प्रोसेसेस अँड मार्केट्स. म्हणजे मार्केटला आणि ट्रेडिंग प्रोसेसेसला समजून घेण्यासाठी कन्सेप्ट ऑफ मनी प्राइस हे सफिशियंट आहे. म्हणजे जे एक्सचेंज केलं जातं गुड्स आणि त्याच्या बदल्यात जी प्राइस दिली जाते, यामुळे काय होतं? यामुळे आपल्याला समजून येतं की मार्केट काय आहे आणि ट्रेडिंग प्रोसेसेस काय आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रोडक्ट पर्सनॅलिटी डज नॉट इन्क्लूड. म्हणजे जी प्रोडक्ट पर्सनॅलिटी आहे त्यामध्ये काय इन्क्लूड नाहीये? प्रोडक्ट पर्सनॅलिटी मध्ये काय असतं? ब्रँड, कलर, साईज, म्हणजे ज्यामुळे की डिटरमाइन होतं की प्रोडक्टची क्वालिटी काय आहे. राईट, तर यामध्ये कुठला फॅक्टर जो आहे हा इन्क्लूड नाहीये. ए, प्रोडक्ट साईज. बी, प्रोडक्ट प्राइस. सी, प्रोडक्ट कलर. की डी, प्रोडक्ट ब्रँड. तर याचा राईट आन्सर आहे प्रोडक्ट प्राइस. तर प्रोडक्ट प्राइस जे आहे हे प्रोडक्ट पर्सनॅलिटीला डिटरमाइन करण्यासाठी एक्सक्लुडेड आहे, म्हणजे इन्क्लूड नाहीये. बरोबर. प्रोडक्ट पर्सनॅलिटी रेफर्स द सेट ऑफ पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक्स दॅट यूज पीपल टू डिस्क्राईब अ स्पेसिफिक प्रोडक्ट. म्हणजे एखाद्या प्रोडक्टला स्पेसिफिकली डिस्क्राईब करण्यासाठी हे पर्सनॅलिटी किंवा कॅरेक्टरिस्टिक जे आहेत प्रोडक्टचे ते रेफर केले जातात. ते कोण करतात? तर ते कस्टमर्स करत असतात. तर प्रोडक्ट पर्सनॅलिटी मध्ये काय काय असतं? प्रोडक्ट पर्सनॅलिटी मध्ये कलर, साईज, डिझाईन हे सर्व गोष्टी डिटरमाइन केल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन, इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फॉर्म ऑफ आउटडोर ऍडव्हर्टायझिंग. ऍडव्हर्टायझिंग जे असते ते इनडोअर आणि आउटडोर या दोन्ही प्रकारचे असते. तर आउटडोर ऍडव्हर्टायझिंगचा यापैकी खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला हा प्रकार नाहीये किंवा फॉर्म नाहीये? ए, न्यूजपेपर. बी, मेल ऍडव्हर्टायझिंग. सी, पोस्टर्स. की डी, मॅगझिन्स.
तर याचं राईट आन्सर आहे पोस्टर्स. तर पोस्टर ऍडव्हर्टायझिंग जी आहे इट इज अ फॉर्म ऑफ आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग. तर पोस्टर ऍडव्हर्टायझिंगला दुसऱ्या नावाने पण ओळखलं जातं. त्याला बिलबोर्ड पोस्टर्स, बिलबोर्ड्स किंवा पोस्टर्स असं दोन्ही नावाने त्याला ओळखलं जातं. इट इज अ मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग. हे कॉमन फॉर्म आहे आउटडोअर ऍडव्हर्टायझिंगचं. ओके, तर बिलबोर्ड्स आर इसेन्शियली लार्ज पोस्टर्स डिस्प्लेड इन प्रॉमिनंट लोकेशन्स. म्हणजे काही लोकेशन्स असतात जसे की हायवे, राईट, किंवा एअरपोर्ट्स किंवा मोठे मोठे मॉल्स हे असतात, तिथे पोस्टर्स लावलेले आपण रेग्युलर डेज मध्ये बघू शकतो. तर इट इज अ कॉमन फॉर्म ऑफ आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केटिंग रिसर्च? ओके, तर मार्केटिंग मध्ये जी रिसर्च केली जाते त्याचा इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय आहे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी. तर त्याआधी मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो की आपण रिसर्च कुठल्या गोष्टीसाठी करत असतो? एखादी गोष्ट किंवा एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला जाणून घ्यायची असते, त्यासाठी आपण रिसर्च करत असतो. म्हणून याचा राईट आन्सर काय आहे? सी, टू कलेक्ट डिफरंट इन्फॉर्मेशन. समजा ए असेल टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी ऑफ मार्केटिंग सिस्टीम. जर मार्केटिंग सिस्टीमची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी जर रिसर्च करायचा असेल तर इट इज रॉंग. किंवा जे रिस्क येत असतात रिसर्च मध्ये किंवा कुठल्याही फंक्शन्स मध्ये मार्केटिंगच्या, ते जर ऍक्सेप्ट करायचे असतील तर ते इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे मार्केटिंग रिसर्चचा, तर नाही, तेही रॉंग आहे. त्यानंतर टू वर्क फॅक्च्युअली, जर आपल्याला रिसर्च करायचे कशासाठी? फॅक्च्युअली वर्क करण्यासाठी. इज इट राईट? नो, इट इज ऑल्सो रॉंग. सो राईट आन्सर इज टू कलेक्ट डिफरंट इन्फॉर्मेशन. वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपल्याला मार्केटिंग रिसर्च करायचे असते आणि मार्केटिंग रिसर्चचाच हा इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सोर्स फ्रॉम विच द लॉंग टर्म फंड्स रिक्वायर्ड बाय अ बिझनेस आर रेज्ड. राईट, म्हणजे लॉंग टर्म फंक्शनसाठी जे बिझनेसमध्ये फंड्स रेज केले जातात त्याचा सोर्स काय आहे? ए, फायनान्शियल मॅनेजमेंट, बी, कॅपिटल मॅनेजमेंट, सी, कॅपिटल स्ट्रक्चर, की डी, फायनान्स स्ट्रक्चर. तर याचा राईट आन्सर आहे कॅपिटल स्ट्रक्चर. तर जे कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे इट इज अ सोर्स फ्रॉम विच द लॉंग टर्म फंड्स रिक्वायर्ड बाय अ बिझनेस आर रेज्ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, लो ऑपरेटिंग लिव्हरेज अँड लो फायनान्शियल लिव्हरेज. जे लिव्हरेजेस असतात त्याचे दोन टाइप्स असतात, ऑपरेटिंग अँड फायनान्शियल लिव्हरेज, दॅट द कंपनी नॉट युटिलायझिंग इट्स डॉट डॉट इफेक्टिव्हली. ओके, म्हणजे लो ऑपरेटिंग लिव्हरेज आणि लो फायनान्शियल लिव्हरेज, ओके, ते जे कंपनी आहे ते युटिलाइज करत नाहीये. काय इफेक्टिव्हली युटिलाइज करत नाहीये? तर त्याचा डेब्ट कॅपिटल जे आहे हे लो ऑपरेटिंग आणि लो फायनान्शियल लिव्हरेज मध्ये इफेक्टिव्हली यूज नाही केला जात. Okay, so we have done with today's most important 10 questions from which have been asked in 2016 question paper. जे 2016च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत कॉमर्स मध्ये, ते आपण आज 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. तर असेच आपण 10 करून सर्व क्वेश्चन पेपर कव्हर करणार आहोत पुढील सर्व व्हिडिओज मध्ये. तर सर्व व्हिडिओज हे खूप इम्पॉर्टंट असणार आहेत तुमच्या प्रिपरेशनसाठी, तुमच्या एक्झामिनेशनसाठी. तर सर्व व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप मोठी हेल्प होणार आहे प्रिपरेशन मध्ये. असंच सर्व व्हिडिओची जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत जाईन. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहून मला विचारू शकता. ओके, सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ व्हेरी गुड डे.